दुसरीकडे अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिले। कतारमधल्या सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळाला निशाणा बनवत 6 क्षेपणास्त्र डागली आहेत। कतारची राजधानी दोहापासून जवळच असलेल्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 8,000हून अधिक सैन्य तैनात असतं। त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केला। अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर अंतर्गत इराणमधील न्यूक्लियर सुविधा असलेल्या फोर्डो, नतान्ज आणि इस्फहान या ठिकाणांवर हल्ला केला होता। त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची घोषणा इराणनं केली होती। कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस अल उदीद आहे, त्यामुळे इराण या ठिकाणी हल्ला करू शकतो अशी शक्यता होतीच आणि इराणनं तो हल्ला केलाही। तर कतारमधल्या अमेरिकन एअरबेसचं महत्त्व काय आहे बघा। इराणचा कतारवर हल्ला, अमेरिकन हवाई तळ निशाण्यावर। कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा एअरबेस आहे। दोहाजवळील अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 6 मिसाइल्स इराणनं डागली। अल उदीद पश्चिम आशियातील सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांडचं मुख्यालय आहे। संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे 40,000 सैन्य तैनात आहेत। तर अमेरिकन बेसवर 6 हल्ले इराणकडून करण्यात आलेले आहेत। कतारमधल्या सर्वात मोठ्या एअरबेसवर हल्ला करण्यात आलाय। अमेरिकेचा एअरबेस अल उदीदवर 6 मिसाइल्स इराणकडून डागण्यात आलेत। अमेरिकेनं इराणवर जे 3 हल्ले केले होते त्यानंतर इराणकडून अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं जाईल अशी घोषणा करण्यात आली होती आणि त्यानुसार कतारमधल्या सर्वात मोठ्या एअरबेसवर इराणनं हल्ला केलेला आहे। इथे 8,000 अमेरिकन सैन्य तैनात असतं आणि त्याच ठिकाणी 6 मिसाइल्स डागली आहेत। इराणनं सोमवारी रात्री अमेरिकेच्या या कतारमधल्या अल उदीद या एअरबेसवर हल्ला केलाय।